सुरुवात होते आहे। पहिलं आंदोलन आहे हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी करणं आणि त्यानंतर मग 5 जुलैचा मोर्चा। तर आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली त्याविषयी सांगा। गेले 2-2.5 महिने आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये जे काही नागरी समाजाच्या पातळीवरचं भाषेचं आंदोलन करतो आहोत, त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी सहभागी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले। आता चिन्मयी सुमित म्हणाल्या त्याप्रमाणे काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकप, भाकप या पक्षांनी आम्हाला पहिल्यांदा पाठिंबा दिला। इतरही सगळे जे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आहेत, अगदी महायुतीतले जे सत्तेत असलेले पक्ष आहेत, यांना सुद्धा आम्ही उद्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितीचं आमंत्रण दिलेलं आहे। आणि पहिला जो कार्यक्रम आम्ही करतोय तो 6 एप्रिल 2025, 17 जून 2025चे हिंदीच्या सक्तीचे, तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा जो शासन निर्णय दोन्ही आहेत त्यांची होळी करणं आणि 6 जून 2025चं राहुल रेखावार यांच्या सहीचं NCERTची पुस्तकं बालभारतीने घेऊन बालभारतीचं अंतिमतः गोडाऊन बनवण्याचा जो त्यांचा प्रयोग आहे, त्या तिसऱ्या परिपत्रकाची आम्ही होळी करतोय। या संदर्भात सगळ्या राजकीय पक्षांशी आम्ही बोललोत, नागरी समाजातल्या चळवळींशी बोललोत आणि उद्धव ठाकरे साहेबांनी म्हटलं होतं की त्यांचा पक्ष या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होईल। कालच त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व राज्यातल्या कार्यकर्त्या, सगळ्या शिवसैनिकांना आदेश दिलाय की ज्या वेळेला मुंबईमध्ये हा कार्यक्रम होईल त्याच वेळेला त्यांच्या पक्षाच्या वतीने या सर्व 2 शासन निर्णय आणि तिसऱ्या परिपत्रकाची महाराष्ट्रात ठिकठिकाणी होळी होणार आहे। आता काल इथे वृत्तवाहिन्यांवर झालेल्या चर्चांमध्ये असं म्हटलं गेलं की या शासन निर्णयांमध्ये मराठीची सक्ती आहे आणि ते शासन निर्णय जाळले जात आहेत। आपण भाजपच्या आणि महायुतीच्या लोकांना हे सांगायला पाहिजे की या दोनही शासन निर्णयांमध्ये मराठीची सक्ती हा शब्द त्यांनी तोंडी लावण्यापुरता वापरला आहे। मराठीची सक्ती केली जाणार आहे का, कितवी भाषा म्हणून केली जाणार आहे का? आणि माननीय मुख्यमंत्री जेव्हा हिंदी सक्तीबद्दल बोलले तेव्हा असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये हिंदी शिकवण्यासाठी मुबलक लोक उपलब्ध आहेत। ज्या सरकारकडे राज्यामध्ये अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायला माणसं नाही आहेत, त्यांच्याकडे हिंदी शिकवायला लोक कुठून आले? आणि गेले 2 दिवस ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह ते तयार करतायत की हिंदी सक्तीची नाही, त्यांच्या त्या मंडळींनी दोन्ही शासन निर्णय जरा डोकं ठिकाणावर ठेवून वाचले पाहिजेत। या अनिवार्य आणि सर्वसाधारण याचा अर्थ एकच आहे, तुम्हाला हिंदी शिकवायचं आहे आणि उरलेल्या भाषा नावापुरत्या ऑफर करायच्या आहेत, कारण अनेक शाळांमध्ये 20 पेक्षा जास्त मुलंच नाही आहेत। त्यामुळे मुलांना तुम्ही हिंदी व्यतिरिक्त पर्याय देत नाही आहात आणि सरकारला हे कळत नाही असं नाहीये, हे कळत असून सुद्धा सरकार रेटून का बोलतंय? कारण त्यांची जी मातृसंघटना आहे त्या मातृसंघटनेचं जे हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन आहे त्याच्या अंमलबजावणीचं सांस्कृतिक हत्यार म्हणून ते या तिसऱ्या भाषेच्या सक्तीकडे आणि शॉर्ट फॉर्ममध्ये हिंदी भाषेच्या सक्तीकडे पाहतात। त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही ठरवला आहे। 29 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो समन्वय समितीचा कार्यक्रम आहे, त्याला महाराष्ट्रातली राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत। 5 जुलैचा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाचा नाही, सर्व पक्षांचा, सर्व नागरी समाजातल्या लोकांचा, जनमानसाचा कार्यक्रम आहे। आणि 7 जुलैला पुन्हा समन्वय समितीच्या वतीनं आम्ही आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन करतो आहोत। सरकार जर शहाणं असेल तर सरकारने तातडीने हे दोन्ही शासन निर्णय मागे घेऊन निसंदिग्ध शब्दामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती रद्द केली पाहिजे। ती सक्ती रद्द होईपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही। हिंदी भाषा सक्तीच्या निमित्तानं राजकीय आरोप प्रत्यारोपही बघायला मिळतात। यात आता एक मुद्दा सरकारच्या वतीनं समोर आणला जातोय, ज्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार, म्हणजे त्यांनी जी डॉक्टर माशेलकर समिती नेमली आणि त्यानंतर तो समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्र स्वीकारलं गेलं असं सरकारचं किंवा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं म्हणणं आहे। यात सत्य काय आहे? माशेलकरांच्या ज्या समितीचा उल्लेख काल उदय सामंत यांनी केलेला आहे तो अहवाल उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारच्या पुढे मांडला गेला आणि त्याच्या अधिक अभ्यासासाठीचा कार्यगट नेमला गेला। तो कार्यगट जाऊन त्याचा अहवाल येण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पाडलं गेलेलं आहे। त्यामुळे तो जो अहवाल आहे प्राधान्यानं उच्च शिक्षणाबद्दल बोलतो। उच्च शिक्षणामध्ये शिक्षणाच्या माध्यमाचा
उच्च शिक्षणातल्या भाषांचा विचार स्वतंत्रपणे केलेला आहे. त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये भाषांचं स्थान काय असावं हा आत्ताच्या घडीला आमच्या संघर्षाचा किंवा वादाचा मुद्दा नाही आहे. त्यामुळे या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करणं जर उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये याचा निर्णय झाला असता, ते अंमलात आणलं गेलं असतं, तर याबद्दलची चर्चा तेही करू शकले असते. पण आज संजय राऊत साहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व माध्यमांना याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मला वाटतं की ते स्पष्टीकरण पुरेसं आहे. त्यामुळे आधी उद्धव ठाकरे